Hello students, welcome here to Bende Education Science and Mathematics Tutorials. आपण शिकतोय सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 स्टँडर्ड 10th त्यामधला हीट हा लेसन आपण घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण हीट लेसन मधलं लेटंट हीट, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण घेणार आहोत. तर सगळी डिटेल माहिती शिकण्यासाठी आणि सायन्स अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लेसन आहे तुमचा हीट, हा 5वा लेसन आहे. या लेसन मध्ये आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज लेटंट हीट, त्यानंतर एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर, रिजिलेशन, देन ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत या लेसन मधले, हे सगळे आपल्याला कव्हर करायचे आहे. तुम्हाला सुरुवातीला काही क्वेश्चन्स दिले आहे बघा. कॅन यू रिकॉल. कॅन यू रिकॉल म्हणजे आपण 9th मध्ये जे शिकलेलो असतो त्यावर आधारित हे प्रश्न असतात. तर फर्स्ट वन इज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. हीट आणि टेम्परेचर मध्ये काय फरक आहे, तर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट हा एनर्जीचा फॉर्म आहे आणि टेम्परेचर म्हणजे त्याचं मेजर असतं. पार्टिकल्स ऑफ मॅटर पजेसेस पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू थर्मल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी मिळून. पोटेन्शियल एनर्जी कशाला म्हणतात, इट इज अ स्टोअर्ड एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी कशाला म्हणतात, एनर्जी पजेसेस बाय द ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशन, इट इज कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. ओके, मग ही पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी मिळून थर्मल एनर्जी बनते. ठीक आहे ना. तर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. पार्टिकल्स ऑफ मॅटर पजेसेस पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. या दोन एनर्जी मिळून बनते थर्मल एनर्जी. आणि एनर्जी ही नेहमी एकीकडून दुसरीकडे ट्रान्सफर केल्या जाऊ शकते. देर इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर. दिस एनर्जी विच गेट्स ट्रान्सफर्ड इज कॉल्ड ॲज हीट. या एनर्जीला आपण, जी एनर्जी एकीकडून दुसरीकडे ट्रान्सफर केल्या जाऊ शकते त्याला आपण हीट असं म्हणतो. जूल, कॅलरी अँड अर्ग आर द युनिट्स ऑफ हीट. हीटचे युनिट आहेत जूल, कॅलरी आणि अर्ग. हे हीटचे युनिट का आहेत, कारण हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट ही एक प्रकारची एनर्जी आहे आणि जूल, कॅलरी आणि अर्ग हे एनर्जीचे युनिट आहेत आणि म्हणून सेम युनिट्स दिलेले आहेत हीटसाठी. समजलाय. पुढे जाऊया. आणि टेम्परेचर इज द क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी. एखादा ऑब्जेक्ट किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे हे सांगणं म्हणजे टेम्परेचर असतं. इट्स युनिट इज डिग्री सेल्सिअस और डिग्री फॅरनहीट और केल्विन. केल्विनला डिग्री नसते बरं का. डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहीट आणि केल्विन हे युनिट्स आहेत टेम्परेचरचे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हीट आणि टेम्परेचर हे वेगळे वेगळे आहे. टेम्परेचर डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ एनर्जी ट्रान्सफर. टेम्परेचर वरून ठरतं की एनर्जी कुणीकडून कुणीकडे जाईल. म्हणजेच जास्त टेम्परेचर कडून कमी टेम्परेचरकडे, जास्त टेम्परेचर असलेल्या ऑब्जेक्ट कडून कमी टेम्परेचर असलेल्या ऑब्जेक्ट कडे नेहमी हीट एनर्जी ट्रान्सफर होत असते. ठीक आहे. देन सेकंड क्वेश्चन इज व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफरचे वेगळे वेगळे प्रकार दिलेले आहेत. कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन, दीज आर द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर. कंडक्शन, सॉलिड मध्ये ज्या वेळेला हीट ट्रान्सफर केली जाते इट इज ड्यू बाय द मेथड ऑफ कंडक्शन. लिक्विड मध्ये बाय द मेथड ऑफ कन्व्हेक्शन. आणि रेडिएशनची जी मेथड आहे ती गॅशियस स्टेटमध्ये ज्यावेळेला हीट एनर्जी ट्रान्सफर केली जाते त्याला आपण रेडिएशन म्हणतो. दीज आर द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर. ठीक आहे. आता तुम्हाला हे कॅन यू रिकॉलचे क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला आता आठवत असतील. आपण आता पुढे जाऊया. मी तुम्हाला जे काही शिकवते ते सगळं टेक्स्टबुक मधलं आहे तुमच्या. मी आता तुम्हाला पूर्ण टेक्स्टबुकचा कोर्स तुमच्याकडनं करून घेणार आहे. आता आपल्याला शिकायचं आहे लेटंट हीट. लेटंट हीट म्हणजे काय ते शिकण्याकरता तुम्हाला आधी एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला टेक फ्यू पीसेस ऑफ आईस इन अ ग्लास बीकर ॲज शोन इन द फिगर 5.1. ही 5.1 फिगर आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आणि हे बीकर आहे. बीकर मध्ये इथे आईस क्यूब्स किंवा पीसेस घेतलेले आहेत. इन्सर्ट अ बल्ब ऑफ थर्मामीटर इन द आईस अँड मेजर इट्स टेम्परेचर. Then put the beaker on the stand and heat the ice using burner.
सगळ्यात आधी आपल्याला बीकर घ्यायचं आहे, बीकरमध्ये आईस क्यूब्स किंवा आईस घ्यायचे पीसेस त्याचे, त्यामध्ये एक थर्मामीटर ठेवायचं आहे, जे थर्मामीटर आपण स्टँडला लावून ठेवणार आहोत पडू नये म्हणून. आणि हा जे थर्मामीटर आहे, या थर्मामीटरमध्ये आईसचं पहिल्यांदा टेम्परेचर नोट डाऊन करून ठेवायचं आहे. त्यानंतर रेकॉर्ड द टेम्परेचर युझिंग द थर्मामीटर आफ्टर एव्हरी मिनिट. इथे आपण टेम्परेचर नोट डाऊन करून ठेवलं की त्यानंतर खाली बर्नर लावायचं आहे, त्याला एका ट्रायपॉडवर ठेवून त्या स्टँडच्या खाली बर्नर लावायचं आहे आणि बर्नर लावून आपल्याला या ठिकाणी जे आईस आहे त्या आईसला हीट द्यायची आहे. हीट दिल्यानंतर आईस हीट ॲब्झॉर्ब करेल. तर आईस हीट ॲब्झॉर्ब करायला सुरुवात केली आईसनी की हे जे टेम्परेचर आहे थर्मामीटर मधलं, ते टेम्परेचर आपल्याला प्रत्येक मिनिटाला मोजून ठेवायचं आहे. त्याचं तुम्हाला प्रत्येक मिनिटाला रेकॉर्डिंग घ्यायचं आहे. As the ice is heated, it starts melting. Stir the mixture of the ice and water. हे तुम्हालाही माहिती आहे की आईसला ज्या वेळेला आपण हीट देतो त्यावेळेला आईसला हीट दिल्यानंतर ती हीट आईसनी घेतली आणि त्यानंतर त्याचं पाणी व्हायला सुरुवात होते, मेल्ट होतो आईस आणि वॉटरमध्ये कन्व्हर्शन होतं. कंटिन्यू द हीटिंग इव्हन आफ्टर आईस स्टार्ट्स मेल्टिंग. देन ड्रॉ द ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाइम. टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ आपल्याला काढायचा आहे. तर पुढे ऑब्झर्वेशन्स बघूया त्याचे आपल्याला काय मिळाले. यू विल ऑब्झर्व दॅट टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस टिल द आईस मेल्ट्स कम्प्लिटली. आईस जिथपर्यंत पूर्णपणे मेल्ट होत नाही तिथपर्यंत टेम्परेचर मिक्सचरचं वाढत नाही. ते टेम्परेचर 0 डिग्रीचं 0 डिग्रीच राहतं. इफ वी कंटिन्यू हीटिंग इव्हन आफ्टर कन्व्हर्शन ऑफ ऑल आईस इन टू वॉटर, द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स रायझिंग अँड रिचेस टू 100 डिग्री सेल्सिअस. इथे ग्राफ काढून दाखवलाय बघा, इकडनं टाइम दाखवलाय तुम्हाला आणि व्हर्टिकल लाईन मध्ये तुम्हाला डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर दाखवलेलं आहे. इथे 0 डिग्री सेल्सिअस होतं आईसला, मग त्यानंतर त्याला हीट द्यायला सुरुवात केल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन झालं वॉटरमध्ये आणि कम्प्लीट कन्व्हर्शन होईपर्यंत 0 डिग्री सेल्सिअस एवढंच टेम्परेचर तुम्हाला मिळेल. आणि ज्या वेळेला त्याचं कम्प्लीट कन्व्हर्शन वॉटरमध्ये होईल आईसचं, त्यानंतर हे टेम्परेचर हळूहळू राईज व्हायला लागेल. तर जिथपर्यंत बॉईल होत नाही म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत ज्या वेळेला वॉटर बॉईल होईल तिथपर्यंत त्याचं टेम्परेचर हळूहळू हळूहळू वाढत जाईल. पण एकदा का पाण्याची वाफ व्हायला लागली म्हणजे पाणी बॉईल व्हायला लागलं आणि त्याचं वेपरमध्ये कन्व्हर्शन व्हायला लागलं की पुन्हा 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. म्हणजेच काय की जिथपर्यंत या ठिकाणी बघा कम्प्लीट आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होत नाही तोपर्यंत टेम्परेचरमध्ये फरक पडला नाही. आणि या ठिकाणी सुद्धा हे पूर्ण वॉटर आहे, वॉटरचं जसं कन्व्हर्शन सुरू झालं वेपरमध्ये तर पूर्ण पाण्याचं वेपरमध्ये कन्व्हर्शन जिथपर्यंत होत नाही म्हणजे कम्प्लिटली स्टेट ऑफ द सबस्टन्स जिथपर्यंत चेंज होत नाही तिथपर्यंत टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, आपण सुरुवातीला ज्या वेळेला आईसचं टेम्परेचर घेतलं इट मे बी 0 डिग्री सेल्सिअस, नंतर त्याला हीट दिली आणि त्याचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये व्हायला लागलं. तर जिथपर्यंत पूर्ण आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होत नाही तिथपर्यंत 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राहिलं आणि त्यानंतर पूर्ण कम्प्लीट वॉटरमध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर टेम्परेचर वाढायला लागलं. मग हे वाढायला लागल्यानंतर ज्या वेळेला वॉटर बॉईल व्हायला लागलं तर बॉईल व्हायला लागल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन वेपरमध्ये व्हायला लागलं म्हणजे पुन्हा लिक्विड स्टेट टू सॉलिड गॅशियस स्टेटमध्ये कन्व्हर्शन होतं आणि हे कन्व्हर्शन जिथपर्यंत सुरू आहे तिथपर्यंत टेम्परेचर 100 डिग्रीज तुम्हाला मिळेल. ठीक आहे. You will observe that the temperature of mixture remains 0 degree Celsius till the ice melts completely. If we continue heating, even after conversion of all the ice into water, the temperature of water starts rising and reaches to 100 degree Celsius. Okay? At this temperature, water starts converting into steam, 100 degree varti. The temperature of water remains constant at 100 degree Celsius till all the water converts into steam. पूर्ण पाण्याचं स्टीम मध्ये कन्व्हर्शन होईपर्यंत टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसच कंटिन्यू राहतं. द ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाइम इज शोन इन द फिगर 5.2. ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 5.2 फिगर आहे आणि तिथे तुम्हाला असा ग्राफ दाखवलेला आहे. इन दिस ग्राफ लाईन ए बी रिप्रेझेंट कन्व्हर्शन ऑफ आईस इन टू वॉटर. इथे ए आहे, इथे बी आहे. हे ए बी म्हणजे कन्व्हर्शन ऑफ आईस इन टू वॉटर आणि बी पासून सी पर्यंत फक्त वॉटर आहे आणि सी पासून डी पर्यंत कन्व्हर्शन ऑफ वॉटर इनटू वेपर आहे. In this graph, line AB represent conversion of ice into water at constant temperature. When ice is heated, it melts at 0 degree Celsius and converts into water at this constant temperature.
The ice absorbs heat energy during this transition and the absorption of energy continues till all the ice converts into water. म्हणजे ज्यावेळेला इथे आईस होता आणि त्याला आपण हीट द्यायला सुरुवात केली तर ही दिलेली जी हीट आहे ही पूर्णपणे आईसने ऍब्झॉर्ब करून घेतली आणि त्या ऍब्झॉर्ब केलेली हीट जी आहे त्याचा उपयोग त्याने आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये करण्यासाठी केला. त्यामुळे टेम्परेचर जे आहे आईसचं ते इन्क्रीज झालं नाही. आता हे तुम्हाला सगळं समजलं असेलच. पुढे जाऊया. The temperature remains constant during this transition. This constant temperature at which the ice converts into water is called as melting point of ice. आईसचा मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे कारण की 0 डिग्री सेल्सिअस वरच आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होतं ज्यावेळेला आपण त्याला हीट देतो. ठीक आहे, म्हणून इथे ही डेफिनेशन आहे. कॉन्स्टंट ॲट दिस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच आईस कन्वर्ट्स इंटू वॉटर इट इज कॉल्ड ॲज मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. त्या टेम्परेचरला ज्या टेम्परेचरवरती आईस मेल्ट व्हायला सुरुवात होते त्या टेम्परेचरला त्याचा मेल्टिंग पॉइंट असं म्हणतात. दस ड्युरिंग ट्रान्झिशन ऑफ सॉलिड फेज टू लिक्विड द ऑब्जेक्ट ॲब्झॉर्ब्स हीट एनर्जी. मग आता हे तुम्हाला समजायला पाहिजे की हे सॉलिड फेज होती आणि इथे यांनी हीट घेतली. ही घेतलेली हीट जी आहे ती टेम्परेचर न वाढता त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन झालं तर ही हीट गेली कुठे. मग ही जी हीट असते जी एनर्जी आपण याला देतो ही एनर्जी या पार्टिकल्सनी घेतली सॉलिडच्या आणि सॉलिडच्या पार्टिकलची एनर्जी वाढल्यामुळे ते वेगाने थोडे व्हायब्रेट व्हायला लागले, जोरजोराने व्हायब्रेट व्हायला लागले हीट एनर्जी मिळाल्यामुळे आणि नंतर ते एकमेकांना दूर दूर लोटायला लागले आणि दूर दूर लोटायला लागल्यामुळे त्याचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये झालं. ओके, याच्यामध्ये जे बॉन्ड असतात सॉलिड मध्ये जे बॉन्ड असतात ते बॉन्ड एकदम खूप स्ट्रॉंग बॉन्ड असतात त्यांच्यामध्ये आणि हे बॉन्ड जे आहे ते वीक करण्याकरता त्या एनर्जीचा वापर केला गेला. त्या एनर्जीमुळे म्हणजे जी आपण हीट देतोय त्या हीटमुळे या सॉलिडच्या पार्टिकल्स मधले जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स वीक झाले आणि म्हणून मग ते पार्टिकल्स थोडे दूर दूर गेले आणि म्हणून त्याचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये झालं. ठीक आहे. During transition of solid phase to liquid, the object absorbs heat energy, but its temperature does not increase. This heat energy is utilized for weakening the bonds between the atoms of the molecules in the solid and transform it into liquid phase. अशा पद्धतीने त्याचं लिक्विड मध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. सो इथे डेफिनेशन आहे बघा. The heat energy absorbed at constant temperature during transformation of solid into liquid is called as latent heat of fusion. लेटंट हीट ऑफ फ्युजन. कोणत्या हीटला लेटंट हीट ऑफ फ्युजन म्हणायचं तर सॉलिड पार्टिकल्सनी एखाद्या मटेरियलच्या सॉलिड पार्टिकल्सनी जेवढी हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली त्याचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होईपर्यंत त्यांनी जेवढी एनर्जी ऍब्झॉर्ब केली असेल त्याला आपण लेटंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतो. पुन्हा लक्षात घ्या, द हीट एनर्जी ऍब्झॉर्ब हीट एनर्जी ऍब्झॉर्ब म्हणजे ऍब्झॉर्ब केलेली हीट एनर्जी ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलाय कारण कन्व्हर्शन ऑफ स्टेट आहे. at constant temperature during the transformation of solid into liquid is called latent heat of fusion. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of the solid to convert into liquid phase, it is called as specific latent heat of fusion. इथे या पूर्ण सॉलिडनी जेवढी हीट एनर्जी घेतली कन्व्हर्ट व्हायला त्याला लेटंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात. आणि जर आपण ते घेत असताना युनिट मास घेतलं, आपल्याला त्याची लेटंट हीट काढायची असेल तर एक्सपेरिमेंट करत असताना युनिट मास जर आपण घेतलं तर युनिट मासचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये करण्याकरता सॉलिडचं कन्व्हर्ट इनटू लिक्विड फेज इट इज कॉल्ड एज स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. स्पेसिफिक शब्द इथे आला केव्हा आला, ज्या वेळेला आपण युनिट मासचा विचार केला. एक्सपेरिमेंट करत असताना जर युनिट मासचा विचार केला असेल तर त्या हीटला जेवढी हीट आपण त्या सबस्टन्सला देतोय सॉलिडला देतोय टू कन्व्हर्ट इट इनटू लिक्विड स्टेट इट इज कॉल्ड एज स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे, समजलं असेल आता तुम्हाला हे. पुढे जाऊया. Once all the ice is transferred into water, the temperature of water starts rising. तुम्हाला हे मी सांगितलंय की एकदा का पाण्यामध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं, आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये झालं की त्यानंतर मात्र थर्मामीटरचं टेम्परेचर हळूहळू म्हणजे थर्मामीटरमध्ये जास्त टेम्परेचर दाखवायला सुरुवात होते. हे जे खाली वॉटर आहे हे वॉटर त्याचं टेम्परेचर हळूहळू वाढायला लागतं आणि वाढत वाढत ते 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. हे बघा इथे सॉलिड दाखवलं आहे, त्यानंतर कॉन्स्टंट राहतं 0
0 डिग्रीवर, मग नंतर ते वाढत वाढत जातं, मग त्याचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होतं, वॉटरमध्ये, आणि त्यानंतर त्याचं परत एकदा म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी कॉन्स्टंट टेम्परेचर राहतं ज्या वेळेला लिक्विडचं कन्व्हर्शन वेपरमध्ये होतं. Once all the ice is transferred into water, the temperature of water starts rising. It increases up to 100 degrees Celsius. हे जे टेम्परेचर आहे हे 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढत गेलं लिक्विड फॉर्म मध्ये असताना. लाईन बी सी इन द ग्राफ रिप्रेझेंट्स rise in the temperature of water from 0 degree to 100 degrees Celsius. Thereafter, even though the heat energy is supplied to water, its temperature does not rise. मग या ठिकाणी तुम्ही इथपर्यंत आलं, त्यानंतर वेपर मध्ये कन्व्हर्शन व्हायला सुरुवात झाली. मग आता तुम्ही कितीही त्याला हीट एनर्जी द्या तरी सुद्धा त्याचं टेम्परेचर वाढणार नाही. Heat energy is absorbed by water at the temperature and used to break the bonds between molecules of the liquid and convert the liquid into gaseous state. सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्व्हर्शन होत असताना बॉन्ड्स वीक झाले होते आणि लिक्विडचं कन्व्हर्शन गॅशियस स्टेट मध्ये होत असताना बॉन्ड्स पूर्णपणे ब्रेक झाले. ठीक आहे. Thus, during transformation from liquid phase to gaseous phase, heat energy is absorbed by the liquid, but its temperature does not change. मग इथे तुम्हाला त्याची डेफिनेशन दिली आहे. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड ट्रान्सफर्स इन टू गॅशियस स्टेट इज कॉल्ड एज बॉइलिंग पॉइंट ऑफ द लिक्विड. या ठिकाणी लिक्विड बॉईल होऊन लिक्विडचं कन्व्हर्शन वेपरमध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. सो या टेम्परेचरच्या पॉइंटला आपण बॉइलिंग पॉइंट असं म्हणूया. आणि ट्रान्सफॉर्मेशन होत असताना जेवढी हीट एनर्जी घेतल्या गेली त्याला लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणतात. The heat energy absorbed at constant temperature during transformation of liquid into gas, it is called as latent heat of vaporization. ठीक आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुमच्या आयडिया सगळ्या नक्की क्लिअर होतील. तसं तर एकदा पाहून होतीलच क्लिअर, पण तरी नाही समजलं तर पुन्हा बघाल. ओके, चला पुढे. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी absorbed at constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called as specific latent heat of vaporization. ही सेम डेफिनेशन आहे, फक्त या ठिकाणी युनिट मास टाकल्या गेलेला आहे म्हणून त्याला स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन असं म्हणतात. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. प्रत्येक सबस्टन्सचा आपापला मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा वेगळा वेगळा असतो. द व्हॅल्यूज ऑफ मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट अँड लेटंट हीट डिपेंड्स ऑन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. त्या त्या जागेवरचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती आहे यानुसार त्याची लेटंट हीट आणि त्याच्या मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट जे आहे ते डिपेंड करतात. इथे खाली तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, त्या चार्टमध्ये तुम्हाला काही सबस्टन्सेसचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन तुम्हाला दिलेली आहे. ती नीट वाचून घ्या. पुढे तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये काही क्वेश्चन दिलेले आहे. इज द कन्सेप्ट ऑफ लेटंट हीट अप्लिकेबल ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गॅशियस फेज टू लिक्विड फेज अँड फ्रॉम लिक्विड फेज टू सॉलिड फेज. म्हणजेच बघा, आपण आतापर्यंत जे शिकलो ते सॉलिड फेज मला हीट दिली तर लिक्विड फेज तयार झाले, लिक्विड फेज मध्ये हीट दिली तर गॅशियस फेज तयार झाली. मग आता त्यांनी क्वेश्चन करताना यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये आपल्याला याच्या एक्झॅक्टली अपोजिट विचारलेलं आहे. म्हणजे गॅशियस फेज कडून लिक्विड फेज कडे आणि लिक्विड फेज कडून सॉलिड फेज कडे. तर इथे आपण हीट एनर्जी दिली होती, बरोबर आहे. म्हणजे सबस्टन्स जो आहे तो गरम होत गेला होता आणि या ठिकाणी मात्र जर तुम्ही हीट एनर्जी त्यातून काढून घेतली म्हणजे सबस्टन्सला कूल केलं तर गॅशियस फेजचं कन्व्हर्शन लिक्विड फेज मध्ये होते, लिक्विडला कूल केलं तर परत त्याचं सॉलिड मध्ये कन्व्हर्शन होतं. म्हणून इज द कन्सेप्ट ऑफ लेटंट हीट अप्लिकेबल ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गॅशियस फेज टू लिक्विड फेज अँड फ्रॉम लिक्विड फेज टू सॉलिड फेज. त्याचा आन्सर राहील येस. And where does the latent heat go during this transformation? या ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेला लेटंट हीट जी आहे ती कुठे जाईल? तर ही लेटंट हीट जी आहे ती काढून घेतली जाईल म्हणजे बाहेर निघेल म्हणजे ती ॲटमॉस्फिअर मध्ये जाईल. ओके, समजलाय तुम्हाला आता हे सगळं? इथे बघा दाखवलंय तुम्हाला. हीट जर दिली म्हणजे ऍड एनर्जी, तर सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये, लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसमध्ये. आणि जर तुम्ही एनर्जी काढून घेतली म्हणजे ही जी एनर्जी आहे, उष्णता जी आहे ती जर आपण ॲटमॉस्फिअर मध्ये सोडून दिल्या गेली म्हणजे सबस्टन्स कूल झाला, रिमूव्ह एनर्जी, तर गॅसचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये, लिक्विडचं कन्व्हर्शन सॉलिडमध्ये. ठीक आहे, एवढा पार्ट तुम्हाला आता निश्चितपणे समजला असेलच. आता यावरती क्वेश्चन्स आहे. डिफाईन, एक्सप्लेन किंवा एक्सप्लेन द टर्म्स मेल्टिंग पॉइंट, लेटंट हीट ऑफ फ्युजन, बॉइलिंग पॉइंट, लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन.
हे तुम्हाला 1-1 मार्कासाठी विचारतात आणि एक्सप्लेन द टर्म्स असेल तर 2-2 मार्क्ससाठी. एक्सप्लेन द टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ. ग्राफ दिलेला असतो, तुम्हाला एक्सप्लेन करायचा असतो. व्हॉट इज मीन बाय लेटंट हीट अँड हाऊ विल द स्टेट ऑफ मॅटर ट्रान्सफॉर्म इफ लेटंट हीट इज गिवन ऑफ. जर लेटंट हीट बाहेर पडली तर स्टेट ऑफ मॅटर कशा पद्धतीने बदलेल, म्हणजे ते यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये तुम्हाला हे झालेलं आहे. इवन दो हीट इज सप्लाइड टू बॉइलिंग वॉटर देर इज नो इन्क्रीज इन टेम्परेचर, गिव्ह सायंटिफिक रिझन. कारण ती जी हीट दिली जाते, हीट जी सप्लाय केली जाते, त्या एनर्जीचा वापर करून लिक्विड मधले पार्टिकल्स जे आहे त्यांच्यामधल्या बॉन्ड्सला ब्रेक करण्याकरता ती एनर्जी वापरली जाते आणि म्हणून त्याचं टेम्परेचर वाढत नाही. ओके, आता तुम्हाला हे सगळं समजलं असेलच. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय घेतो आहे तर रिजिलेशन घेतोय आणि अनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर घेतोय. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि पुन्हा आपण नक्की भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.